सर्वेपि सुखिनः सन्तु. नमस्कार. आज मी साध्या सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्य वापरून घरातच कशी पनीर भुर्जी केली हे सांगत आहे. इकडे मी हे पनीर किसत आहे. पनीर आता किती प्रमाणात घ्यावं, तर हे अर्धा किलोपेक्षा जास्त आणलं होतं, पण मी हे किसून मोजून मला आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच घ्यायचं. इथे मी हे वाट्याच्या प्रमाणात मोजत आहे. ही पहिली वाटी झाली आणि हे साधारण दुसरी वाटी, ते पण मी घट्ट भरून असं घेतलेलं आहे. हे 2 वाट्या पनीरचं किस आहे. आता भुर्जी करायची म्हटल्यानंतर कांदा आणि टोमॅटो आला. तर 2 हे छोटे कांदे आहेत, ते मी अगदी बारीक चिरून घेतलेले आहे. वाटीच्या प्रमाणात हे जेवढी पनीर होतं त्याच्या निम्म म्हणजे 1 वाटी बारीक चिरलेला कांदा झालेला आहे. आता हे टोमॅटो मी 2 छोटे घेतले आहेत, परंतु त्यातला मी हे अर्धी ते पाऊण वाटी भरेल एवढाच टोमॅटो घेत आहे. कारण पनीर हे मुळात आंबट असतं, त्यामुळे जास्त टोमॅटो घ्यायचे नाहीत. इथे मी 3 ते 4 अशा उभ्या चिरून मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरचीमुळे चव वाढते. पेटवले आहे आणि साधारण 1 चमचाभर मोठा इतपत तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं. इथे मी मोहरी टाकलेली आहे, जिरं टाकलेले आहे साधारण अर्धा चमचा, आणि हा बारीक चिरलेला कांदा, ही थोडीशी अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट, आणि आता हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये. कांदा मऊसर आणि तांबूस असा झाला पाहिजे. त्यानंतर इथे मी या उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि त्यासुद्धा व्यवस्थित कांद्याच्या तेलाच्या मध्ये परतून घ्यायची. ही हळद साधारण अर्धा चमचा, आणि आता तिखट, मिरच्या टाकल्या तरी तिखट टाकायचं आहे. हे तिखट मी 1च चमचा टाकला आहे. आपल्याला हवं तर अजून वाढवू शकतो. आणि हा मगाशी बारीक चिरलेला टोमॅटो जास्त टाकायचा नाही, टोमॅटोला पाणी सुटतं आणि त्यामुळे ती पनीरची भाजी ओलसर होते. आता हे चिरलेलं सगळं पनीर मी आता फोडणीत टाकलेलं आहे. पनीर टाकल्यानंतर मी वरती मीठ टाकत आहे. मीठ हे थोड्या वेळाने टाकलं तरी चालतं, पण आता आपल्याला मिक्स करायचं आहे, त्यामुळे एकजीव होऊ शकतो व्यवस्थित. आता चमच्याच्या साह्याने मी हे कांदा, टोमॅटो, मिरच्या आणि पनीरचं मिश्रण व्यवस्थित एकत्र करायचं आहे. त्याप्रमाणे सगळा मसाला त्याला लागला पाहिजे. अशी भुर्जी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. खाली तळाशी टोपाला लागली तर ती करपू शकते आणि मग त्याची चव बिघडते. त्यामुळे सतत आपण ती मिक्स केली पाहिजे. आणि आता थोडंसं थोड्या वेळासाठी झाकण ठेवायचं. जास्त ठेवायचं नाही, नाहीतर पाणी सुटतं. झाकण काढल्यानंतर आता ही भुर्जी परत एकदा परतून घ्यायची आणि सगळ्यात शेवटी म्हणजे कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर शक्यतो टाकायची, एकतर त्याला स्वाद छान येतो आणि दिसायला पण सुंदर दिसते. अशा पद्धतीचे कमीत कमी साहित्यात घरच्या घरीही रुचकर अशी भाजी आणि सगळ्यांना आवडते अशा पद्धतीची भाजी करता येते.